चला तर मग मंडळी, कोणत्याही हानिकारक केमिकलचा वापर न करता घरच्या घरी अगदी मार्केटपेक्षाही सोपी आणि झटपट चविष्ट टोमॅटो सॉस कसा बनवायचा. ज्यांच्याकडे मिक्सर नाही त्यांना पण ही सॉस बनवता येणार. मिक्सर वापरता आणि मिक्सर न वापरता या दोन्ही पद्धतीने सॉस कसा बनवायचा ते तुम्हाला सांगते. मी बाजारात फेरफटका मारला तर मला लाल बुंद टोमॅटो दिसले. भाव विचारला तर फक्त 10 रुपये किलो. मग मी कशाला स्वतःला रोखणार. मग आणले मी बाजारामधून छान लाल बुंद 7 किलो टोमॅटो. टोपल्यामध्ये टाकले तर टोपलं भरून टोमॅटो झाले. सर्वात आधी मी हे 7 किलो टोमॅटो स्वच्छ धुतले. सर्वात आधी स्वच्छ कापडाने पुसून घेतले. सॉस खराब होऊ नये म्हणून पाण्याचा अंश न राहावा खूप महत्त्वाचे आहे. सर्व टोमॅटो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मध्यम कट करून घेतले. जास्त छोटे छोटे कट करायची गरज नाही, फक्त छान शिजू देणे हेच महत्त्वाचे आहे. मार्केटमध्ये मिळणाऱ्या सॉसमध्ये 2 ते 3 वर्ष सॉस टिकून राहण्यासाठी हानिकारक केमिकल म्हणजे सोडियम बेन्झोएट नावाचं केमिकल वापरतात आणि या केमिकलचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत असते. या ठिकाणी मी जाडबुडाचा छान मोठा गंज वापरलेला आहे. या ठिकाणी मी 7 किलो सर्व टोमॅटो कट केलेले एका मोठ्या गंजात टाकून घेतले. आता या ठिकाणी खूप सारे टोमॅटो असल्यामुळे गंज थोडा जाडच वापरावा. तसंच मार्केटमध्ये गर्द रंगासाठी कृत्रिम कलरचा वापर करतात. सहसा जास्त करून मुलांना पोटाचा आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्यासाठी आणि छान गर्द लाल रंग येण्यासाठी मी या ठिकाणी एक बीट छान वरतून साल काढून घेतले आणि कट करून टाकले. त्याचसोबत चव आणि सुगंध यासाठी मी थोडा काळे मिरी, कलमी आणि तेजपान वापरलेले आहे. या ठिकाणी गॅस पेटवला. गॅसवर सध्या गॅसचा पॉवर मोठा केला आणि टोमॅटो शिजायला ठेवले. सुरुवातीला मी 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून छान असे शिजू दिले. नंतर एक वेळा उकळी आल्यानंतर बघितले. थोडे वरतून शिजले पण थोडे काही शिजायचे होते तर मग थोडे शिजू दिले. पुन्हा एक वेळा छान परतून घेतले आणि झाकण ठेवून छान असे शिजायला ठेवले. अर्धा तास मऊ होईपर्यंत छान शिजवून घेतले. अधूनमधून बुडाला न लागण्यासाठी 2 ते 3 वेळा छान फिरवून घेतले आणि अर्ध्या तासानं बघा किती छान मऊ शिजलेले आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने गर केला तर चाळणीने डायरेक्ट चाळण्यासाठी सोपे जाणार. सध्या हा गर खूप गरम असल्यामुळे हाताला चटके लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा गर थोडा थंड होऊ द्यायचा. बघा आता मी अर्धा तास थंड होऊ दिला. थंड झाल्यानंतर हा गर किती छान शिजला आणि किती लाल दिसत आहे. हा टोमॅटोचा गर याला नैसर्गिक छान रंग आलेला आहे. खरंच मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आता या ठिकाणी ज्यांच्याकडे मिक्सर नाही ते ही ट्रिक वापरू शकता. फक्त आपल्याला बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहे. टोमॅटो छान शिजल्यामुळे सहज चाळणीने गाळल्या जाणार, पण थोडा जास्त वेळ लागतो. त्यामुळे मी इथे मिक्सरचे पॉट घेतले. सर्व मिश्रण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून झाकण लावून छान असं बारीक फिरवून घेतले. सॉफ्ट आणि मऊ असा गर तयार झाला, पण यामध्ये थोड्या बिया पण आहे. सर्व टोमॅटोचा मिक्सरला बारीक केलेला पेस्ट, सर्व मिक्सरला फिरवलेला पेस्ट एका टोपल्यामध्ये सर्व काढून घेऊ. थोडे थोडे टोमॅटो टाकून सर्व मिक्सरला फिरवून घेतले. आता तुम्ही म्हणाल हे थोडं जाडसर वाटत आहे कारण यामध्ये बिया पण आहेत. आता या ठिकाणी आपल्याला सर्व बिया वेगळ्या करायच्या आहे. आता या ठिकाणी मी चाळणी घेतली आणि चाळणीने सर्व थोडे थोडे करत गाळून घेतले. त्यामुळे बिया सर्व वरती राहणार आणि छान असा मऊ मुलायम मिश्रण खालते गंजामध्ये पडणार. या ठिकाणी जे काढलेलं मिश्रण आहे ते तर खरंच चव देते, पण 100% बेस्ट आणि नॅचरल आहे. आता या ठिकाणी सर्व मिश्रण चाळणीने त्याच पद्धतीने गाळून घेऊ. खरं तर हा सॉस बनवताना जास्त मेहनत लागत नाही, सोपं आहे. तुम्ही पण हा सॉस एकदा नक्की ट्राय करून बघा. या ठिकाणी मी खर्चाची गोष्ट केली तर 120 रुपयात मला सर्व सॉस तयार करायला लागले. ते कसं सांगते मी पुढे. आता या ठिकाणी एवढ्या साऱ्या बिया निघालेल्या. आता या बिया मी सर्व छान गाळून घेतल्या. आता याचा यूज काय करायचा. आता इथे एक सिगरेट टीप वापरते. एका पांढऱ्या शुभ्र कापडात लवंग, मिरे, दालचिनी, तेजपान, थोडे खडे मसाले बांधून ते छान असे गाठ पाडून पोटली तयार केली. ही पोटली आता सॉसमध्ये सोडायची. त्यामुळे खड्या मसाल्याची चव एकदम बेस्ट होते. या ठिकाणी मी अर्धा किलो खडी साखर घेतलेली आहे. सोबतच चवीप्रमाणे चटणी, मीठ. गॅस पेटला. गॅसवर गंज ठेवला. या गाळलेल्या मिश्रणामध्ये मी अर्धा किलो साखर वापरलेली आहे. न चुकता 7 किलो टोमॅटोसाठी अर्धा किलो साखर
प्रमाण बरोबर आहे. त्यासोबतच खड्या मसाल्याची पोटली, चवीप्रमाणे चटणी, मीठ, सर्व मिश्रण टाकून छान असं फिरवून घ्यावे. छान असं मऊ होईपर्यंत मध्यम आचेवर शिजू द्यायचे. 15 मिनिटात छान उकळी आली तरी सुद्धा साधारण 15 ते 20 मिनिटं मोठ्या आचेवर सतत हलवत शिजवायचं आहे. आपण बनवलेला हा सॉस पूर्णपणे नैसर्गिक आहे. सॉस तयार झाला की नाही हे कसं ओळखायचं? एका प्लेटमध्ये थोडा सॉस टाका. जर त्यातून पाणी वेगळं होत नसेल तर समजायचं आपला सॉस परफेक्ट तयार झाला. तर तुम्हाला वाटेल घरी इतकी मेहनत का करायची? तर मुलाच्या आरोग्यासाठी. ही पोटली बाहेर काढून घेऊ. आता या ठिकाणी आपला सॉस दीर्घकाळ वर्षानुवर्ष टिकून राहण्यासाठी व्हाईट विनेगर 200 ml टाकलेले आहे. जर तुम्हाला विनेगर नाही वापरायचे असेल तर 1 वाटी निंबूचा रस वापरावा. खरं तर उत्तम पर्याय म्हणजे काचेची भरणी वापरावी. या मसाल्याचा आयुर्वेदिक फायदा. काचेच्या भरणीत फ्रीजमध्ये ठेवून 5 ते 6 महिने आरामात टिकतो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू हेल्दी रेसिपी सोबत.